गेवराई तालुक्यातील गढी पुलावरती रात्री 11 वाजता अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि या मृत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 4 कुटुंबियांची भेट घेतली आहे. माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. काय सांगाल दादा, तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली, काय परिस्थिती होती? या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. लय वाईट परिस्थिती आहे ती. आता आपण हातकरी घरी होतो ते बारीक बारीक लेकरं आईच्या कुशीत जाऊन इतके वक्ष रडत होते की बाबाकडे जायचे. काय 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 सांगायचं त्या मायमाऊलींनी, त्या कुटुंबानी. अ, बापाकडे जायचं लेकरं म्हणताय. हे जर सगळ्यांचं इथं असं म्हणणं आहे की IRBच्या चुकीमुळं हा प्रकार घडला आहे सगळा. की तिथं अनेक वेळेस निवेदनं दिलेली आहेत की तिथं ॲक्सिडेंट होतात, तिथं खड्डा आहे, तिथली लाईट बंद राहते, यामुळं पण. आणि त्या ड्रायव्हरचं सुद्धा ॲक्सिडेंट करणाऱ्यासुद्धा कसून चौकशी केली पाहिजे. IRBने या कुटुंबाची सगळी जबाबदारी उचलली पाहिजे. आता 6चे 6 मग रस्ते वाहतूक मंत्रालय असेल किंवा IRB ते स्वतंत्र असतील, यांनी त्या कुटुंबाकडं पूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली पाहिजे. नसता मग त्यांनाही या जनतेच्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना विशेष करून आणि दोन्ही मुख्यमंत्र्याला विनंती आहे की 5-5, 3-3 वर्षाचे लेकरं आहेत त्यांच्या घरी आता आणि करते गेलेले आहेत. यांना आर्थिक मदत भरपूर देऊन त्यांचं एक नोकरीवरतीसुद्धा सरकारच्या वतीनं घेणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी घेतलंच पाहिजे. आणि मी त्याचा पाठपुरावा ताकदीनं करून ते प्रयत्न करणार आहे त्यांना मिळवून देण्यासाठी. आतापर्यंत तुम्ही 4 कुटुंबाची भेट घेतली. आता आपण पाहिलं आतकरी कुटुंबातली ती लहान मुलगी आहे. वडिलांकडे जायचं म्हणून आक्रोश करते आहे. पाठीमागच्या सर्व कुटुंबाची काय परिस्थिती होती? मुख्यमंत्र्यांनी ना अ, खरंच दया असेल तर, सत्तेची भूक लागली असेल तर मग नाही होणार. पण दया जर असेल ना, त्या IRBवर सुद्धा कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. जर याच्या अगोदर निवेदनं दिली होती, तर जाणून बुजूनच केलं आहे की काय? म्हणून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई होऊन त्यांच्याकडे सुद्धा ही सगळी जबाबदारी कुटुंबाची दिली पाहिजे. आणि हमेशाचे ड्रायव्हर जर असं उडून जाणार असले, तर हमेशाच लायसनच्या नावाखाली किंवा ड्रायव्हरच्या नावाखाली सोडून देणार असले, तर हे रासरोस लोकं मरतील रोज. यालासुद्धा सुट्टी नाही व्हायला पाहिजे. विशेष करून मी आता 4 कुटुंबाला भेटलो आहे. आणखीन 2 कुटुंबाला सगळ्यांना भेटणार. पुण्याहून आले असंच आम्ही कुटुंबाकडं गेलोत. आम्ही तिकडचे सगळे कार्यक्रम ताबडतोब थांबवून आम्ही पुण्याचे थांबून आमच्या कुटुंबाकडं जाऊन आलो तिकडं. तर माझी सरळ असं म्हणणं आहे की सरकारनं म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इतके छोटे-छोटे लेकरं आहेत. बाप दिसत नाही आणि आक्रोश तर इतका भयंकर आहे की बाबाकडं जायचं असं लेकरं म्हणतात. तर या कुटुंबाला मदत करून, आर्थिक मदत करून आता हाताला अ, पहिलं त्यांना काम पाहिजे म्हणजे नोकरी पाहिजे. कारण कुटुंबाचा सगळा भार त्यांच्यावरती पडला आणि छोटे-छोटे लेकरं सांभाळायचे आता. हे कुटुंब उभा करताना खूप आता अवघड कसरत आहे मायमाऊलीची त्या. त्यामुळे सरकारने तात्काळ मीही बोलणार आहे आता लगेच सरकारशी पण मदत करायला पाहिजे. आणि मी ताकदीनं या कुटुंबाच्या पाठीशी पण आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन. फक्त सरकारनं गैरमाया दाखवू नये या कुटुंबावर. नक्कीच आता या प्रकरणामध्ये ट्रक चालकावरती गुन्हा तर दाखल झाला आहे, मात्र तो रात्रीपासून फरार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्ह्या पिण्याने खरंच काय नाही होणार. हे सुट्टीत हे रूल आहे इथून पाठीमागचं. त्यामुळे असं जर नाहक बळी जायला लागली, हे घ्यायला लागले, तर यांना या उडवून जाणाराला जामीनच नाही पाहिजे. जामीन नाही पाहिजे. आता ते काय करेल सरकार ठरवेल. परंतु माझं पुन्हा एकदा तेच म्हणणं आहे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याकडं. आज कुटुंब घोड्यावर पडलेत आता. घरातला कर्ता माणूस गेला. यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन यांना आता नोकरीची आवश्यकता आहे. काम हाताला गरजेचं आहे. लेकरं बाप कुठे विचारतायत. असेल तुमच्या घरात लेकीबाळी, तर तुम्हाला या कुटुंबाकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. नक्कीच सरकारने यामध्ये तात्काळ आर्थिक मदत करावी, IRBने देखील मदत करावी आणि IRBच्या चुकीमुळे झालं असेल तर यामध्ये कारवाई सुद्धा करण्याची मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड.